प्रेक्षकांनो नमस्कार. आपण पाहता मंडल न्यूज चॅनल. मंडल न्यूजची चमू आज अमरावती शहरातील जो बडनेरा मतदारसंघामध्ये जो भाग जातो शहरातील सरोज कॉलनी येथे आले आहे. इथे प्रीतीताई बंड यांची जाहीर प्रचार सभा आहे. आपण पाहू शकता आपल्यासमोर जो बोर्ड आहे इथं लिहिलं आहे हमखास विजयी उमेदवार सर्व धर्मीय सर्व वर्गीय सर्व जातीय जनता जनार्दन द्वारा पुरस्कृत अपक्ष उमेदवार. सांगण्याचं तात्पर्य असंच की प्रीतीताई बंड यांनी आधी उमेदवारी शिवसेना उभाटा या गटाला मागितली होती, परंतु काही कारणास्तव त्यांना ती उमेदवारी न मिळाल्या कारणानं प्रीतीताई बंड यांनी अपक्ष उमेदवारी जाहीर केली जनतेनुसार. आणि त्यानंतर आपले राजेशजी वानखडे आहे, प्रहारचे बंटी रामटेके जे आहे, हळूहळू का होईना सर्व धर्मीय सर्व पक्षीय अनेक पक्ष त्यांना समर्थन देत आहेत. त्याच अनुषंगाने अनेक सभा त्यांच्या गाजत आहे. आणि आज जनमानसात प्रीतीताई बंड या एक रिंगणात प्रमुख दावेदार म्हणून उभ्या आहेत. हे सर्व श्रुत आहे. इथे सर्व महिला पुरुष आहे आणि काही जे पदाधिकारी आहेत त्यांचं आपण मत जाणून घेऊया. आपण सरळ स्टेजवर जाऊ आणि त्यांचं मत जाणून घेऊ. तर सर्वप्रथम आपण बातचीत करणार आहोत प्रहारचे बंटी रामटेके. तर प्रहारचे बंटी रामटेके आपल्यासोबत आहे. बंटीजी काय सांगणार? आणि आज सरोज कॉलनी या मैदानावर अशोकच्या मैदानावर इथे प्रीतीताई बंड यांच्या समर्थनात हा जो जनसमुदाय इथं जमा झाला आहे, यांच्या समर्थनात इथं जमा झाला आहे आणि त्यांची आज इथे जाहीर सभा आहे. हा जनतेचा कौल आहे हा जो आपल्याला दिसत आहे. जनता आता समजली आहे. आता कोणत्या भाकळ कथा, आता कोणता किराणा, आता कोणतं आश्वासन, खोटे आश्वासन, ही दडपशाही हुकुमशाही ही खतम होणार आहे. आता ही लोकशाही प्रीतीताईच्या माध्यमातून बडनेरा मतदारसंघात निर्माण होईल आणि लोकांचं राज्य प्रीतीताईच्या माध्यमातून बडनेरा मतदारसंघात हे येणार आहे आणि याटोच निवडून येणार आहे. ही प्रहारतर्फे मी ग्वाही देतो. सर, मतदारांना काय आवाहन करणार? मतदारांना फक्त एकच आव्हान माझं का कोणत्याही लालचाला बळी पडू नका. 15 वर्षापासून आपला बळी पडलेला आहे. या परिसरात असलेली सूतगिरणी जे आश्वासन भेटलं होतं ती सूतगिरणी चालवीन आणि इथचा युवक हा रोजगार लागेल. बडनेऱ्यासारखी विजय मिल हे आता चालू झाली नाही. फक्त जमिनी हडपण्याचं इथं काम चालू आहे. युवकांना भडकवण्याचं काम चालू आहे. किराण्यावर स्वतःचं राज्य चालवत आहे ते स्वतःचं. बाकी विकासाच्या बाबतीत आणि बेरोजगारच्या बाबतीत शून्य आहे बडनेऱ्यामध्ये. म्हणून हे एकच सांगणं आहे की प्रीतीताईला मत द्या आणि जास्तीत जास्त लाखोच्या संख्येनं प्रीतीताईला आपल्याला निवडून आणायचं आहे आणि विकासाची गंगा बडनेरा मतदारसंघात आपल्याला आणायची आहे. सर, प्रहारचं समर्थन ताईला आहे, त्याचं कारण काय सांगू शकता मतदारांना? काहीच नाही. प्रीतीताईला जी उमेदवारी दिली आहे ती लोकांनी दिलेली आहे. लोकांच्या ताकदीवर ताई उभ्या आहे आणि ताईला जे आज हे पूर्ण आपल्या मतदारसंघात ताईला जे लोकांचं पाठबळ मिळत आहे त्याचमुळं. आणि सन्माननीय बच्चूभाऊ हे एक शिवसैनिक होते आणि ते संजय बंड यांचे कार्यकर्ते होते. म्हणून आज त्यांनी या कोणत्या तरी म्हणजे आज त्यांना त्यांची जाणीव करून सर्व आम्ही ताकदीनं प्रहार सैनिक बच्चूभाऊ आणि आमचे प्रहार सैनिक हे ताकदीनं ताईच्या सोबत राहून ताईला विजयी करू. सर, आपण काय सांगाल? निवडणूक ही आता अटीतटीच्या वळणावर आलेली आहे आणि प्रीतीताईचा जो विजय आहे तो आता दूर राहिलेला नाही आहे. आता ही निवडणूक जी आहे ही आता जनतेने हातात घेतलेली आहे. जवळपास मी लहान असल्यापासून सुदाम काका देशमुखांची एक विळा निंबूची एक निवडणूक पाहिली होती की ज्यावेळेस लोकांनी पैसे जमा करून त्यांना निवडून दिलं आणि स्वतः आले. आणि ही निवडणूकसुद्धा त्याच पद्धतीची आहे. त्यामुळे विजयी रथ जो आहे प्रीतीताईचा तो कोणीही अडवणार नाही. तर प्रेक्षकांनो मी परत सांगतो, राजेश भाऊ वानखडे आपल्यासोबत आहे. ते ज्याही उमेदवारासोबत राहतात त्यांचा विजय निश्चित राहत आहे. ताईचा विजय निश्चित आहे का? ते तर आता पूर्ण जनता बघत आहे. ज्या दिवशी ताईचा विजय तर त्या दिवशी झाला होता ज्या दिवशी ताईवर अन्याय झाला होता. आणि तो अन्याय म्हणजे तिकीट ज्या माध्यमातून कापण्यात आली की बा जे मुंबईला घडामोडी झाली आहे तिकीटसाठी की आपण असं करू तसं करू, त्या माध्यमातून जे घडामोडी झाली त्या दिवशीच ताईचा विजय झाला. आणि मी तर म्हणतो ते एक प्रकारचं चांगलंच झालं की ताईला जे तिकीट मिळाली नाही
ते तिकीट मिळेल नाही त्या माध्यमातून त्याच्यापेक्षा आज चौपट सहानुभूती आहे. आणि आमच्यासारखे कार्यकर्ते, आमच्यासारखे लोक आणि इथं जे तुम्ही जनसमुदाय बघत आहे, हा फक्त ताईला बघून जनसमुदाय जुळत आहे. आणि अगोदरल्या दिवशी फक्त 10 लोक होते पदयात्रेमध्ये, दुसऱ्या दिवशी 50 झाले, तिसऱ्या दिवशी 100 झाले, असा कारवा हा चालत गेलेला आहे. आणि मी तर सांगतो की बा ताईचा विजय हा निश्चित आहे. आणि आजच सांगू शकतो की बा ताई किती मतांनी निवडून येतील. आणि आज बुद्धिस्ट समाज ताईच्या मागे पुऱ्या ताकदीनं आहे. तुम कुछ भी बाटो चुनके आएंगा ॲटो. त्याच्यानंतर मुस्लिम समाज तर हा ताकदीनं असतो. मुस्लिम समाजात इतकं चांगलं पद्धतशीर काम चालू आहे की आज तुम्ही त्याचं आपण म्हणजे त्याची प्रशंसा नाही करू शकत की इतक्या ताकदीनं मुस्लिम समाज ताईच्या मागे आहे. आणि राहिला आपला आमचे हिंदू बांधव, तर ते तर काही विषयच नाही आहे, ते तर विषयच नाही, सर्व शिवसैनिक आहे. आता याच्यात कसं झालं, सर्व शिवसैनिक भीमसैनिक एक मिळून हा कारवा पूर्ण आम्ही आता हे जे वातावरण आहे ताईचं, हे आम्ही मुंबईपर्यंत ॲटोनंच जाणार आहे शपथ प्रमाणपत्र घेण्यासाठी. ॲटो तयार आहे आमचा बिलकुल. इथून कमसे कम 100 ॲटो आम्ही मुंबईला जाणार आहे एका लाईननं. आणि तिथं ताई प्रमाणपत्र आम्ही सुद्धा ते विजयाचं प्रमाणपत्र आम्ही ॲटोतच घेणार आहे. धन्यवाद. तुमची गोष्ट खरी हो असं सर्व ताईच्या समर्थकांचं म्हणणं आहे. संजयजी शेट्टी, आपलं काय म्हणणं आहे? बोलायचं तर खूप आहे, वेळ कमी आहे, परंतु 100% सांगतो विजय, एक मिनिट, विजय हा आमचाच आहे. आणि प्रीतीताई बंड, आता मी शिवसेनेचा पदाधिकारी आहे, माझ्यावर कारवाई होईल असे बऱ्याच काही मला फोन पण आले, परंतु मी ठामपणे सांगतो की ज्याप्रमाणे यांनी तिकीट विकली, लोकसभेची त्याच पद्धतीने विकल्या गेली होती, विधानसभेतही तेच केलं, तेच रक्त त्यांच्या तोंडाला लागलं. त्याच्यामुळे त्यांच्या पायाखालची आता वाळू घसरलेली आहे. आणि दोन्ही एकच आहेत, रवी राणा म्हणा किंवा आमचा जो उमेदवार महाविकास आघाडीचा उमेदवार. महाविकास आघाडीच्याबद्दल बोलायचं नव्हतं, परंतु उद्धव साहेबांच्याबद्दल आमच्या मनात खूप आदर आहे. आदर असल्यामुळे आम्ही सांगतो 100% ही सीट निवडून आल्यानंतर आम्ही उद्धव साहेबांकडेच नेऊ. कारण माहिती आहे काय, 2 दिवसापासून त्यांचे फोनही येतात. नाही, बाकी लोकांचे जे हतकंडे करून राहिले की हा उमेदवार BJPच्या कोट्यात जाणार आहे, म्हणजे हे चुकीचे. आता कसं झालं माहिती आहे काय, त्यांची पूर्ण फाटलेली आहे. म्हणजे आता 100% त्यांना असं वाटतं की आपलं काही राहिलं नाही, म्हणून आता जे बाकीचे जे हतकंडे आहे हे वापरण्याचा ते पूर्ण प्रयत्न करतील. त्याच्यासाठी आम्ही सक्षम आहे. आणि आम्ही आता दिवस रात्र मेहनत करून या 2 दिवसामध्ये खूप मेहनत घेऊ. आतापर्यंत तर केलीच, परंतु आता त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट चौपट जशी लागेल तशी. आणि कारवा सोबत आहे, माहीत आहे का, आता जनता पूर्ण सोबत आहे. जनतेने ही निवडणूक आपल्या अंगावर घेतलेली आहे आणि 100% वहिनी निवडून येतील. सर, एका मिनिटात काय सांगाल तुम्ही? आता सांगायला काहीच राहिलं नाही, एवढं समोर निघून गेलेलं आहे आमच्या ताई का फक्त आता विजयाचा रथ तयार ठेवलेला आहे. आणि तुम्हाला एक सांगतो, येणाऱ्या 23 तारखेला जसं आत्ताच बंटी भाऊनी सांगितलं, तुम्हाला राजेश भाऊनी सांगितलं का इथून आम्ही मातोश्रीवर 100 नाही 200च्या वर ॲटो घेऊन इथनं मातोश्रीवर आम्ही जाणार आणि उद्धव साहेबाच्या आशीर्वाद घेणार. कारण का हे जे आज परिस्थिती दिसून राहिली आपल्याला का बा सकाळी 10 ते 15 लोक पदयात्रेत जुळल्याबरोबर एकदम भाडोत्री लोक नाही, एकदम लोक झुमाच्या झुमाटचा झुमाट हा एरियातून स्वतः लोक पदयात्रेत येऊन आखरीला 1000 ते 1500 असे लोक स्वतः पदयात्रेमध्ये येतात आणि प्रीतीताईला आशीर्वाद देतात. एवढंच तुम्हाला सांगतो. धन्यवाद. आता अवघ्या काही वेळातच प्रीतीताई बंड यांची इथे जाहीर सभा होत आहे. त्यांचे समर्थकांशी आपण इथं संवाद साधला. आता ताईची सभा सुरू होणार, त्यानंतर ताई इथे आपलं काय विनंती करतो याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. पादरा मंडल न्यूज. धन्यवाद. बायकोच्या हातात पगार दिल्यावरही बायको माय ऐकत नाही. या भरण मुंजाचं 1500 रुपयासाठी ऐकणार आहेत काय? बिलकुल ऐकणार नाही आहेत. तुम्हाला सांगतो, लेडीज फार हुशार आहेत, बाया फार हुशार आहेत. त्यांना माहित आहे आपल्याला काय पाहिजे. आणि उठलं सुटलं TV लावली की ते दाढीवाले बाबा दिसतात. भाई और बहनों जमा क्या 12,000 का सोयाबीन 3200 रुपये में, 12,000 का कापूस 6,500 में. एवढा सत्यानाश करून टाकलेला आहे. आणि म्हणून आपल्याला सजग राहण्याची गरज आहे. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो की आपल्या सायन्स कोरला दरवर्षी
सायन्स कोरला दरवर्षी एक कृषी मेळावा भरतो आणि त्या कृषी मेळाव्यामध्ये अनेक प्रकारचे स्टॉल असतात. काही जेवणाचा स्टॉल असते, खेळण्याचा स्टॉल असते, लोणच्याचा स्टॉल असते, खेळण्याचे असतात, अनेक गाड्यांचे स्टॉल असतात. आणि त्या स्टॉलमध्ये आम्ही सुद्धा, मी माझी बायको त्या सायन्स कोरला गेलो, त्या कृषी प्रदर्शनाला भेट देण्याकरता गेलो आणि फिरत असताना मला एक स्टॉल दिसला आणि त्या स्टॉलमध्ये एक पाटी लिहिली होती 5 रुपयात गाजर हलवा, 5 रुपयात गाजराचा हलवा. मी म्हटलं 5 रुपयात गाजराचा हलवा भेटून राहिलेला आहे आणि बायकोला किती वेळा सांगितलं की तू गाजराचा हलवा बनव, गाजरं आणून देतो तुला किलोभर, पण बायकोनं काही बनवले नाही. आणि म्हणून मला असं वाटलं की त्याला म्हटलं 5 आणि 5 10 रुपये दिले आणि आतमध्ये गेलो आणि गाजराचा हलवा खायचा होता. आतमध्ये गेलो आणि त्यांना म्हटलं हे 10 रुपये द्या गाजराचा हलवा. ते म्हणाले भाऊ 5 रुपयात कुठं गाजराचा हलवा भेटते का? एक गाजर होतं, ते सुतळीनं बांधलं होतं, ते लटकवलं होतं आणि त्याने सांगितलं की हे गाजर हलवा, गाजराला हलवा. म्हणजे अशाच प्रकारचा बडनेरा मतदारसंघामध्ये मित्रांनो झालेला आहे. तुम्हाला गाजर दाखवण्याचा प्रयत्न या मतदारसंघामध्ये घेतलेला आहे. अनेक ठिकाणी आपण जातो तर काय आहे, गेट बांधल्यानं तुमचं माझं पोट भरणार आहे का? नाही. तुम्ही तर सांगता की आमचं दिल्लीपर्यंत ओळख आहे. मग दिल्लीपर्यंत तुमची जर ओळख आहे तर इथले रोजगार किती लागलेत, किती मुलांना नोकऱ्या मिळाल्यात का? नाही मिळाल्या. तुमचं काम काय? आणि त्या एक आमच्या ताई, नवनीत ताई, कुठे गेल्या की बाण, कुठे गेल्या की बाण. आता बाण कुठं गायब झालं दिसूनच राहिला. पुऱ्या मतदारसंघात फिरा आणि मला भाभी दाखवा. जो मतदारसंघात मला भाभी दाखवल त्याला 1 लाख रुपये बक्षीस. कुठंच दिसत नाही भाभी, कारण की भाभीनं सगळं नासून ठेवलेलं आहे. आपण सुद्धा सगळ्या जाती जमातीचे लोक आहेत. सकाळी उठल्यानंतर आपल्या शेजारी कोणी असो, तिली असो, कोळी असो, माळी असो, कुणबी असो, पाटील असो, कोणी असो, आपल्याला कोणासोबत काम पडते? आपल्या शेजाऱ्यासोबतच काम पडते. मुस्लिमासोबत सुद्धा आपल्याला काम पडते. आणि इतिहास असं सांगते की ज्या वेळेस शिवाजी महाराजांवर संकट आलं त्या वेळेस मुस्लिमांनी शिवाजी महाराजांना वाचवलं. मग ते आपले विरोधक आहे काय? नाही विरोधक आपले. आणि हेच काम या बडनेरा मतदारसंघामध्ये सगळ्या मतदारांना हातात घेतलं आहे. सगळ्या जाती जमातीचे लोक प्रीतीताईच्या मागे आहेत. काहीतरी लोक आता अपप्रचार करून राहिले, असं झालं तसं झालं. बिलकुल काहीच झालेलं नाही. तुम्ही कुठेही जा, तुम्हाला प्रीतीताईचंच नाव तुम्हाला दिसेल. प्रीतीताईच्या व्यतिरिक्त कुठलंही नाव तुम्हाला दिसणार नाही. आणि त्यामुळे सगळ्या जाती जमातीचे लोक प्रीतीताईसाठी लागलेले आहेत. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून करतो. या व्यासपीठावर प्रहार संघटनेचे महानगर प्रमुख बंटीभाऊ रामटेके, माझे मित्र सन्माननीय राजेशभाऊ वानखळे, माझे सहकारी उपमहानगर प्रमुख संजूभाऊ शेटे, ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला, असे पुरुषोत्तमभाऊ हरडे, त्यांच्या टीमला सुद्धा मी चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम आपण अरेंज केला, त्याबद्दल आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो. खरं म्हटलं म्हणजे आताच नानवटे सरांनी म्हटलं का तिकीट कशी कटली, कारण त्यावेळेस तिकीट कटली त्यावेळेस मातोश्रीच्या बाहेर मी धाने पाटील आणि आज जे आमची ते बसलेले आहे अण्णा पाटील हे तिथंच उभं होतो. अगदी 15 मिनिटात तिकीट कटली. ते एक बाई होती, आत्ता तिला भाषण केलं, ते बाई आली आणि ताईची तिकीट काढली. सांगतात ताई तुम्ही कामाला लागा, बी फॉर्म तुमच्या बाईपर्यंत पोचून जाईल. बाई तर कामाला लागली, बाई आज सुद्धा कामाला लागली, कोणाही याला बळीने पडली. आणि बाईचं ॲटो चिन्ह जे आहे हे एवढं उचलून घेतलेलं आपल्या जनतेने, एवढं उचलून घेतलेलं आहे का विरोधकाचे धागे बंधन झालेले आहेत बंडी भाऊ. कारण एवढा मोठा अन्याय का तुम्ही कामाला लावता आणि तिकीट कापता. मग तुम्ही तिकीट कापा, आम्ही कामालाच लागतो. म्हणून वहिनीला एकच सांगितलं, मुंबईहून आलो, 24 तारखेला वहिनीच्या घरी गेलो, वहिनी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, पुरी अमरावतीची जनता तुमच्या पाठीशी आहे, एवढं खणखणीत तुम्हाला मी सांगतो. अरे लोकांना भाड्याला आणावं लागतं पदयात्रेत, लोक भाड्याने. आम्ही जेव्हा पदयात्रेला जातो
तर पहिले 100, 150, 200 लोक तिथं हजर असतात. पदयात्रा चालू झाले का 1,500, 2,000ची रांग लागते. त्यांना 1 रुपया कोणी आम्ही देत नाही असे स्वतःहून लोक आपल्या पदयात्रेत येऊन राहिले आणि यांना भाड्याने लोक आणा लागतात. म्हणून मी जास्त बोलणार नाही, बरेच लोक बोलणारे आहे इथे. आपल्याला प्रीतीच्या याटोला प्रचंड मताने विजय करून विधानसभामध्ये याटो घेऊन पाठवायचा आहे एवढंच तुम्हाला सांगतो. कारण का याटो आता थांबून नाही राहिला. याटो एवढा भडकलेला आहे का बिलकुल रोडनं सनसन करून अमरावती ते बडनेरा ते अमरावती चालू आहे. आणि ताईच्या संदर्भात सांगतो, संजीव बनचे मिसेस आहे ती, संजीव बनचे सुशिक्षिका आहे, शिक्षिका आहेत, चांगल्या क्वालिफिड ताई आहे त्या एवढ्या आपले विधानसभेमध्ये प्रश्न मांडणार आहे का आपल्याला जे आपले कामं राहील त्या कामाची आम्ही स्वतः गावी घेतो. आम्ही ते काम सांगितल्यानंतर वहिनीनं आमचं काम केलंच पाहिजे, वहिनी करणार आहे. त्यासाठी आम्हाला प्रीतीबंधला निवडून द्यायचं आहे. सांगा ना मला तुम्ही 15 वर्षामध्ये तुमची इथं एखादी एम्ब्युलन्स दाखवा बडनेरा मतदारसंघात. सरकारी आहे एखादी? आपल्याला प्रायव्हेटच एम्ब्युलन्स बोलावं लागते. लहान मुलाला खेळायला चांगले ग्राउंड नाही आहे. आता हे एवढं मोठं ग्राउंड आहे, याच्यामध्ये आहे. अरे मी स्वतः नगरसेवक होतो, असंच माझ्या घराच्या बाजूने ग्राउंड आहे. एक वेळ तुम्ही येऊन बघा, मी नगरसेवक असताना ते ग्राउंडाची दिशा कशी केलेली आहे. तिथं ज्ञानेश्वर महाराजाचं मंदिर आहे आणि तिथचा विकास पाहायला जर तुम्ही याल तर तुम्हाला असं वाटतं का आम्ही देवगडला गेलेलो आहे का. ह्या पद्धतीचा तिथचा विकास केला हा संजीव बन यांच्या नेतृत्वात केलेला आहे त्यावेळेस. म्हणून मी सर्वांना एकच विनंती करतो का येणाऱ्या 17 तारखेला ज्यांना खतरा आहे, आता 17 तारखेचा 17 तारखा खूप खतरा आहे आणि नंबर आपण 17 आहे. म्हणून 17 नंबरच्या ऑटोवर बहुमताने प्रीतीबंधला निवडून द्या एवढेच आपल्याला म्हणतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपली उपस्थिती आहे असे स्वर्गीय लोकनेते संजय भाऊ बंड यांना अभिवादन करून आज प्रीतीताई बंड आपल्या विजयी उमेदवार यांच्या प्रचारार्थ या सरोज कॉलनीच्या या प्रांगणामध्ये उपस्थित सन्माननीय आपल्या परिसरातील प्रहारचे महानगर प्रमुख बंटीभाऊ रामटेके, भीम आर्मीचे राजेश भाऊ वानखडे, आमचे मित्र शिवसेना उपमहानगर प्रमुख सुनील भाऊ राऊत, नितीनजी तारेकर आणि या परिसरातील सर्व पुरुषोत्तम हरडे, मामा मळणकर आणि परिसरातील सर्व अति महत्वाचे सर्व कार्यकर्ते, सर्व पितृतुल्य मातृतुल्य आणि उपस्थित सर्व मित्रांनो, ही निवडणूक ही माझी एकट्याची किंवा प्रीतीताई बंडची नाही. ही निवडणूक आपली सर्वांची निवडणूक आहे आणि सर्वांनी ही निवडणूक आपल्या डोक्यावर घेतलेली आहे. कारण इथे स्वतःहून लोक आपल्या पदयात्रेमध्ये, सभेमध्ये आणि एवढंच नव्हे तर आपल्या गावागावात, आपल्या परिसरामध्ये एक स्वतः उमेदवार म्हणून प्रचार करत आहेत. त्यामागचं कारण असं आहे की संजय भाऊ बंड यांनी या बडनेरा मतदारसंघामध्येच नव्हे तर या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपलं नाव करून ठेवलं. कारण संजय भाऊ बंड हे 15 वर्ष आमदार होते आणि संजय भाऊ बंड आमदार असताना सतत त्यांच्या घरी जर गेलं तर आपल्याला त्यांच्या घरासमोर नेहमी अशा 5-50 चपला दिसायच्या.
कधीही जा संजय भाऊच्या घरी कार्यकर्ते बसलेलेच राहत. चहा मी तर म्हणतो त्या चुलीवरून कधी चहा संपलाच नाही असे संजय भाऊ बंड होते. म्हणून संजय भाऊ बंडच्या जवळ जोही कामासाठी गेला कोणीही असो, त्याचं काम हो की नाही हो, परंतु त्याच्या पाठीवरून प्रेमाची माया प्रेमाचा हात फिरवला जाय. आणि संजय भाऊ बंड एकदा जर माणूस लक्षात ठेवला तो त्याला 10 वर्षानं जरी माणूस भेटला तर त्या माणसाला नाव घेऊन ते आवाज देत होते. ही त्यांची एक त्यांच्यामधली एक चाचणी करण्याची एक त्यांच्या फरक होती. कारण ही माणसं जमिनीवरची होती, ही माणसं जमिनीवरून वर गेलेली होती, परंतु ती वर न जाता सर्वसामान्यामध्ये राहिले. कारण स्वर्गीय संजय भाऊ बंड यांच्याकडे जर आज पाहिलं तर कुठली प्रॉपर्टी नाही. आज आपण पाहतो या बडनेरा मतदारसंघामध्ये जे आमदार आहेत गेल्या 10 वर्षामध्ये 15 वर्षामध्ये जी प्रॉपर्टी केली, मला असं सांगावं वाटते की संपूर्ण महाराष्ट्रातून एक नंबरचा एक जर प्रॉपर्टीमध्ये जर आमदार असेल तर आपल्या बडनेरा मतदारसंघाचा आहे की ज्यानं एवढी मोठी प्रॉपर्टी जमा केली. कुठून केली? तुम्हीच सांगता की आमचा बाप हमाल होता, आम्ही नाही म्हणत. तुम्ही सांगितलं की माझा बाप हमाल होता, मग हमालाच्या पोत्यात काय सोन्याची बिस्किट आले काय? कुठून आलं हे वैभव? तुम्ही सांगता ना आम्ही गोरगरिबांचे दाते आहे. कुठून देत आहे तुम्ही? काय जमीन विकून देत आहे? तुमची बापदादाची इस्टेट नव्हती, प्रॉपर्टी नव्हती. कोणाच्या वैयक्तिक याच्यावर बोलावं वाटत नाही, परंतु हे बोलायला त्यांनी भाग पडलाय. कारण ज्या पद्धतीनं ज्या वहिनीवर त्या एका विधवा महिलेवर ते बोलण्याचे प्रयत्न करतात, अगदी घाणेरड्या आणखी खालच्या लेवलला ते येतील 2 दिवसामध्ये. कारण त्यांच्याकडे बोलायसाठी काहीच नाही. मग काहीच नाही तर काय बोलायचं? तर समाजामध्ये तेल लावायचं. माझं तर सर्वांना म्हणजे हात जोडून विनंती करतो की 17 तारखे आपल्या 20 तारखेपर्यंत कोणी काही म्हणो, कोणी काही बोलो, आपण त्याला उत्तर देऊ नका. आपण त्यांना फक्त एकच सांगायचं आणि आपल्या दिमागात एकच गोष्ट ठेवायची, 17 नंबरचं बटन आणि ॲटो, हेच त्याचं उत्तर आहे. कारण हे जर उत्तर आपण नीटपणे जर दिलं, कारण माहिती आहे काय, आज बरेचशा फेसबुकवर व्हॉट्सअपवर मी मेसेज पाहिले, आता ते हतबल झालेले आहेत. त्यांनी मेसेजमध्ये टाकले आहे की हा उमेदवार निवडून आल्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार आहे. देवेंद्र फडणवीसचा फोटो एडिट करून टाकला, त्याच्यात टीव्हीची बातमी म्हणून दाखवली. देवेंद्र फडणवीसच्या सोबत आणखी दुसरा फोटो दाखवला, त्याच्यामध्ये कमाईचं फूल दाखवलं. अरे काहीच घेणं देणं नाही त्या विषयाची. कारण प्रीतीताई बंड यांच्या रक्तामध्ये शिवसेना आहे. संजय भाऊ बंड हे नाव म्हटलं तर या जिल्ह्यामध्ये शिवसेना आहे. त्यांच्या घरी शिवसेना प्रमुख 3 दिवस मुक्कामाला होते. अशा या घरामध्ये ज्या आमच्या दैवताचं वास्तव्य होतं त्यांना विसरून कधी शिवसेना सोडून जाणार आहे काय? आणि आजही सांगतो, प्रीतीताई ह्या अपक्ष उभ्या राहणार नव्हत्या. अपक्ष उभं राहणार तुम्ही म्हणसाल, मग हे अपक्ष उभे राहिल्या शिवसेनेच्या विरोधात उभे राहिल्या, त्याचं कारण वेगळं आहे. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो की मागची लोकसभा आपण पाहिली. लोकसभा ही याच्या आधी 25 वर्षापासून आपण लढलो. आपला शिवसेनेचा खासदार या जिल्ह्यामध्ये होता. शिवसेनेचा खासदार असताना यांच्याकडे भरमसाठ पैसा आहे, पैशाच्या जोरावर आम्ही काहीही करू शकतो असं त्यांचं मानस आहे. आणि त्यांनी ते पुरेपूर प्रयत्न केले. त्या प्रयत्नात ते सक्सेसही झाले. कारण पैसा एवढा फेकला की त्या पैशामध्ये त्यांनी लोकसभेची सीटच विकून टाकली. लोकसभेचा खासदारच दुसऱ्या पक्षाचा द्यावा लागला. बळवंत भाऊ आहेत, आपल्याला त्यांना निवडून आपण आणलं, परंतु ही जागा शिवसेनेची होती. ही शिवसेनेची जागा ज्या लोकांनी त्यावेळेस तिकीट विकली, ती लोक, त्या लोकांच्या तोंडाला आता रक्त लागलं आणि ते त्यावेळेस त्यांचे दबलेले होते. मी जाहीरपणे सांगतो, कारण शिवसेनेच्या शिवाय या लोकसभेच्या तिकीट इथली गेलीच नसती. कारण दिनेश भूप हा आमच्या समोर एक त्यावेळेस शिवसेनेचा उमेदवार होता आणि तो उमेदवार कुठेच कमी नव्हता.
परंतु यांनी सांगितलं की तो उमेदवार जमत नाही, कारण यांचं जमत नव्हतं. दिनेश बुब निवडून आला असतात, यांना तिकिटा भेटल्या नसत्या. दिनेश बुब निवडून आला असतात, खूप मोठं झालं असतं, यायचं भुईसपाट झालं असतं. ह्या सगळ्या गोष्टी पाहून यांनी आधीच तशी दिनेश बुबलाही बाजूला ठेवलं. परंतु दिनेश बुबची मेहरबानी म्हणून त्यावेळेस त्या हिंदू शरणीला घरी बसवण्याचं दिनेश बुबने खरं काम केलं. कारण बच्चूभाऊ कडू हे त्यांच्या समर्थनार्थ त्यांच्या सोबत होते आणि बच्चूभाऊ कडूंनी एवढी मेहनत घेतली. खरं जर पाहिलं तर याचं सर्व श्रेय बच्चूभाऊ कडूला जाते. बच्चूभाऊ कडूनच त्याला पाडलं यात सांगायला मला काहीच असं वाकडं वाटत नाही. कारण यांनी ही लोकसभा विकली आणि त्याच पद्धतीनं आता हे विधानसभेचं त्यांनी षडयंत्र रचलं. विधानसभेसाठी असं षडयंत्र रचलं की प्रीतीताई ह्या एक सक्षम उमेदवार होत्या. समोरच्या उमेदवाराला एकच नाव भारी होतं, ते म्हणजे प्रीतीताई बंड. आणि ह्या ताईला घरी बसवण्यासाठी किती कोटी खर्च केले हे तुम्हाला जर सांगितलं तर तुम्ही म्हणसाल बाबा एवढाही पैसा तिकीट काटायला देत असते काय, पण ती दुसऱ्याला द्यायसाठी एवढे पैसे दिले की या समोरच्या जे शिवसेनेमध्ये जे लोक होते या लोकांची चांदी झाली आणि यांना असं वाटलं की ही सुखी नेहमी येणार नाही, आलेली ही मोठी संधी आहे. त्यांनी प्रीतीताईला वेळेवर विरोध केला. प्रीतीताईला वेळेवर विरोध करून ही तिकीट दुसऱ्याच्या पदरात दिली आणि प्रीतीताईला निवडणुकीच्या आधीच घरी बसवण्याचा पूर्ण षडयंत्र असलं. त्याला असं वाटलं होतं की आता आपला मार्ग मोकळा झाला आहे. परंतु या जिल्ह्यातील शिवसैनिक, या जिल्ह्यातील सर्व पक्षाचे लोक, या जिल्ह्यातील सर्व संजयभाऊ बंडे यांच्यावर प्रेम करणारे सर्व लोक आणि अन्यायाविरुद्ध लढणारे सर्व लोक, मी कुठल्याही पक्षाचा म्हणत नाही, ज्यांना हे झालेला या 15 वर्षापासून या बडनेरा मतदारसंघामध्ये आपण पाहतो ज्या पद्धतीनं नंगा नाश केले जाते, याला विरोध करणारी ही सर्व शक्ती एकत्र झाली आणि त्यांनी प्रीतीताईला सांगितलं की वहिनी तुम्ही उभ्या राहा, तुम्ही शिवसेनेच्या विरोधात नाही, तुम्ही कुठल्या राजकीय दुसऱ्या पक्षाच्या विरोधात नाही आणि आजही सांगतो आम्ही महाविकास आघाडीच्या विरोधात नाहीच. कारण आमचा विरोध आहे इथल्या रावणाला, इथल्या या भस्मासुराला की ज्याने या जिल्ह्यामध्ये राजकारणातच नव्हे तर संपूर्ण क्षेत्रामध्ये वाकडं तेकडं करून ठेवलेलं आहे. आज इथली जी पिढी आहे, आपण बरेचसे पाहतो हे जे तरुण आहेत, या तरुणांमध्ये यांना काम देण्याची त्यांच्यामध्ये ताकद नाही, ते काम जे आपल्याला देऊ शकत नाही. कारण ते त्यांच्याकडे एकच आहे, त्यांचं एकच ध्येय आहे, काही झालं तरी खुर्ची आपल्या जवळ राहिली पाहिजे आणि जिधर बम उधर हम उधर अशी त्यांची ख्याती आहे. पक्ष त्या ज्या पक्षात जातात की ज्या पक्षामध्ये त्यांची सत्ता असली पाहिजे तशा पक्षामध्ये जातात. पाहिलं आपण मागच्या वेळेस दुसऱ्या पक्षात होते, सत्ता इकडे आली तर इकडे आले. म्हणजे हे सत्पक्ष बदलणारे लोक आहेत. यांच्या कुठल्याही भुलातापावर लक्ष देऊ नका. या निवडणुकीमध्ये सर्व लोक स्वतः वर्गणी करून प्रीतीताईला प्रोत्साहन देत आहेत. कारण प्रीतीताई बंडकडे पैसा नाही आहे. संजयभाऊ बंडने ही सर्व माणसं जोडलेली आहे. हीच आज त्या संजयभाऊ बंडची यांची ताकद आहे आणि तुम्ही आम्ही सर्व त्यांच्या प्रेमापोटीच एकत्रित आलेलो आहोत. माझं सर्वांना एकच सांगणं आहे, या जिल्ह्यामध्ये चांगली कामं, सूतगिरणी, MIDC आणि या तरुण पुरांना रोजगार निर्माण झाला पाहिजे, यासाठी या आमदार बडनेराच्या आमदाराने कुठलं काम केलं? यांनी एकच काम केलं, ठासून सांगतो की ज्या भागामध्ये कुठे E-क्लासची जागा असेल तर ती जागा हडपण्याचं पहिले त्यांनी काम केलं. या जिल्ह्यामध्ये सर्व जागा ज्या E-क्लासच्या जागा आहेत त्या सर्व जागा आज इथल्या विद्यमान आमदाराकडे आहेत, त्या खासदाराकडे आहेत, माजी खासदाराकडे. यांनी ह्या सर्व जागा व्यापून टाकल्या. त्यांची नजरच त्यावर आहे. विकास म्हणसाल तर सर्व भकास आहे. आपण याच ग्राउंडमध्ये पाहतोय. आज याच ग्राउंडमध्ये आज हे एवढं मोठं ग्राउंड आहे, एवढी मोठी लोकवस्ती आहे आणि एवढं मोठी जुना परिसर आहे. काय आहे इथे? समस्या भरपूर आहेत. समस्याबद्दल जर आपण बोलायला जर गेलो तर खूप समस्या आहेत. प्रत्येक आता हा एवढा चांगला परिसर आहे, या चांगल्या परिसरामध्ये जर ही कंडिशन आहे तर बाकी नवीन जो एरिया आहे, नवीन स्लम एरिया आहे,
या भागामध्ये नाल्या नाही आहे, रस्ते नाही आहे, लोकांना लाईन नाही आहे. अरे एवढं नाही तर शिक्षणाच्या अभावी काही मुलं घरी बसलेली आहेत. मोठ्या मोठ्या शाळा येईनच घेतल्या. आता तर दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये आपल्या इकडलं कोणी जाईल काय? तळीस 3 लाख रुपये द्यावं लागते डोनेशन. कोणाची हिंमत आहे 3 लाख रुपये देण्याची? अरे तुम्हाला शाळा काढायची आहे तर गोरगरिबांसाठी शाळा काढा. आता सांगते ते आम्ही मेडिकल कॉलेज आणलं. कोण जाणार आहे मेडिकल कॉलेजमध्ये शिकायला? तिथं कोण ॲडमिशन घेणार आहे? तिथं आपल्यापैकी जाईल का एखादा? तो धनाढ्य असलेलाच जाईल, ज्याच्याकडे पैसा आहे तो जाईल. त्याला पहिले शिक्षण, मुळातलं शिक्षण हे चांगल्या रीतीने झालं पाहिजे. ते शिक्षण फ्रीमध्ये झालं पाहिजे, ते शिक्षण फुकटामध्ये झालं पाहिजे. यासाठी प्रयत्न करायचे आहेत. या जिल्ह्यामध्ये आपण पाहतो गेल्या अनेक या 2-4 महिन्याच्या आधी त्या 10 दिवसात 8 हत्याकांड घडले. याला समर्थन कोण देत आहे? याला पाठिंबा कोण देत आहे? या तरुण पिढ्यांच्या हाती, तरुणांच्या हाती व्यसनाधीनांना कोण करत आहे? या शहरामध्ये MD शुगर सारखे बरेचसे व्यवहार आहेत, व्यापार चालतात. हे पण या इथल्या विद्यमान आमदाराचं काम आहे. कारण त्यांच्याच माध्यमातून त्यांचीच माणसं हे धंदे करत आहेत. पब सारखे व्यवसाय ते करतात. आपल्या मुली आपल्या सुरक्षित नाही, आपल्या मुलींना शिक्षण नाही. आपली महिला बेरात्री जर कुठं जायचं असलं तर त्याला 10 वेळा विचार करावा लागते की कसं जावं म्हणून. कारण सुरक्षितता ही आपल्यामध्ये राहिली नाही. आणि 1500 रुपये आपल्यासाठी घेऊन आले. मला हे सांगायचं आहे, या 1500 रुपयाच्या खोट्या पैशाला कोणीही बळी पडू नका. कारण 1500 रुपये हे तुम्हाला काहीच पुरत नाहीत. 1500 रुपयाचे तुमचे मुलं, लहान मुलं हप्ताभराची बिस्किटे खाऊन घेतात. मग या 1500 रुपयासाठी आपण तुम्ही कशाला त्यांचं निंदा राहायचं? 1500 रुपये देऊन आले ते तुमचेच पैसे देऊन तुम्हाला देऊन राहिले. त्यांच्या कुठल्या बापदादाच्या प्रॉपर्टी विकून त्यांनी तुम्हाला दिलेले नाही. तुम्हाला हे जाहीरपणे सांगतो, हे सर्व फक्त लोकसभेला त्यांचा पराभव झाला म्हणून त्यांनी ही योजना आपल्या महाराष्ट्रामध्ये आणली. याच्या आधी कुठे होती? याच्या आधी का नाही केली? शेतकऱ्यांचा विषय आहे, शेतकऱ्यांचे अनेक विषय आहे. मला असं वाटते की 2014 मध्ये फडणवीस त्या पाशा पटेल सोबत त्यांनी मोर्चा काढला होता, विधानसभेवर मोर्चा नेला होता की सोयाबीनला 2014 मध्ये 6000 भाव मिळाला पाहिजे. आज किती वर्ष आहे? आज कोणतं वर्ष चालू आहे? 2024. 2014 पासून आज 10 वर्ष झाले. सोयाबीनला भाव आता म्हणजे 6000 नाही, आता 3032 रुपये. मी स्वतः 2800 रुपये सोयाबीन विकलो. म्हणजे ही स्थिती आहे. त्या शेतकऱ्यानं काय करावं? शेतकऱ्याला खरोखर सांगतो मित्रांनो, आपण शहरात आहोत परंतु इथे बराचसा वर्ग शेतकरी आहे. या शेतकऱ्याला माहीत आहे की या शेतीची परिस्थिती काय, कंडिशन काय आहे. यांच्या पैशामुळे हा शेतकऱ्यांचा जो पैसा आहे, या शेतकऱ्यांच्या पैशावर आम आज करत आहेत. कारण शेतकऱ्यांना आज कमीत कमी सोयाबीनचा भाव हा त्या जर 14 मध्ये जर ते 6000 मागत होते तर आज 2024 मध्ये त्यांनी 12000 द्यायला काय हरकत आहे? अरे 12 नका देऊ, 10 द्या, 10 ने 8 द्या. परंतु ते 3000 रुपयावर 3200 रुपयावर शेतकरी माझे सोयाबीन विकत आहेत. त्यांना शेतीमधून सोयाबीन काढायचे 3000 रुपये द्यावं लागतात मजुरी. त्याची पेरणी गेली, त्याची फवारणी गेली. आज त्याचं टोटल जर मारलं तर त्याला एकराला 15000 रुपये खर्च येतो. आणि आज त्याला सोयाबीन 4000चं झालं. काय करावं त्या शेतकऱ्यानं? आत्महत्या करतो. त्याकडे त्यांचं लक्ष नाही. त्यांचं लक्ष आहे फक्त आपली खुर्ची वाचवण्यासाठी. म्हणून तुम्हाला सांगतो, या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र, एकनाथ आणि अजित पवार हे तीनही कशा पद्धतीने गेले, यांनी कसं षडयंत्र रचलं सर्वांनी पाहिलं. या पक्षास महाराष्ट्रामध्ये मागील वर्षी आपण TV वर पाहत होतो की दिल्लीवरून आलेले मोठे मोठे नेते बोलत होते की अजित पवार यांच्यावर 70,000 कोटीचा यांनी घोटाळा केला. आणि 8 दिवसात त्यांच्याच मांडीवर जाऊन बसले. मग कुठे गेलं तुमचं? त्यांच्याकडे अशोक चव्हाण जाऊन बसले. असे अनेक प्रकरण, अनेक उदाहरणं आहेत की ज्यांच्यावर त्यांनी ED लावली, परंतु ते जर त्यांच्याच बाजूला गेले तर ते त्यांच्याकडे त्या वॉशिंग मशीनमधून धुतले गेले. म्हणून आपल्याला एक ठामपणे निर्णय घ्यायचा आहे. या बडनेरा मतदारसंघामधून
या खोट्या लोकांच्या पाठीमागं न राहता आणि विशेष आपल्या या बडनेरा मतदारसंघामध्ये, कारण त्याला विकास माहीतच नाही, त्याला फक्त आणि फक्त आपल्या स्वतःच्या शाळा, स्वतःच्या संस्था आणि स्वतःच्या जमिनी एवढ्या हडप करायच्या आहेत, ज्याला आपल्याला थांबवायचं आहे. आणि हीच ती वेळ आहे. ती वेळ तुमच्या हातात आहे मित्रांनो. कारण जर आपण आज या बडनेरा मतदारसंघामधून आज जर त्याला पराजित नाही केलं तर मला नाही वाटत ही वेळ पुन्हा येईल म्हणून. कारण प्रीतीताई बंड हा एक सक्षम उमेदवार आपल्याला मिळालेला आहे. हा उमेदवार म्हणजे आता सांगताना बरेच काही गोष्टी सांगतात. काल एक महिला आपल्या या वहिनीवर वैयक्तिक टीका करून बोलली. मला त्या महिलेला एक सांगायचं आहे, मी महिलांचा अपमान करत नाही आणि केलंही नाही पाहिजे. कोण्या महिलेला आपण अपमानास्पद बोललोच नाही पाहिजे. परंतु एक महिला जर एका महिलेला बोलत असाल आणि ज्या भाषेमध्ये ती बोलली, खरोखर त्या बाईचा निषेध करतो. कारण त्या बाईनं तिला समजायला पाहिजे की आपणही एक नारी आहे. आपण काय आहे हे पहिले आपलं चरित्र आपण पाहिलं पाहिजे, नंतर आपण दुसऱ्याकडे बोललो पाहिजे. कारण कुठल्या एका चांगल्या सभ्य महिलेला जर आपण जर वाकड्यानंतर बोलत असाल, वाकड्यानंतर जर पाहत असाल तर आपण स्वतः काय आहे, स्वतःची आपली लायकी काय आहे हे आपल्याला तुम्ही दाखवून दिली. कारण तुम्ही त्या लेवलचे नाही आहे, तुमच्यामध्ये असलेला दर्जा वेगळा आहे हेही त्यामधून सिद्ध होते. त्या सुषमा अंधारे आपल्या इथून येऊन बोलून गेल्या की हा उमेदवार म्हणे राणानं उभा केला. म्हणजे प्रीतीताई बंड एवढा सक्षम उमेदवार, म्हणजे हे लोक काय मूर्ख आहेत? आपण काय सर्व मूर्ख आहे की आपण प्रीतीताई बंडच्या मागं आहे? नाही म्हणे, ते इथला जो उमेदवार आहे हा राणानं उभा केला आणि त्याच्यासाठी त्यांनी उभ्या राहिल्या आणि ह्या राणाला निवडून आणणार आहेत. राणानं कोणता उमेदवार उभा केला, राणानं कोणाला तिकीट द्यायला लावली हे सर्व जनतेला माहीत आहे. आजच्या प्रसंगी एवढंच सांगतो, या 20 तारखेला सर्वांनी सकाळी उठून बॅलेट पेपर आपल्या त्या मशीन राहतील, 2 मशीन राहतील, 2 मशीनवर 1 नंबरची आणि 2 नंबरची आपलं बटन 2 नंबरच्या मशीनवर म्हणजे उजव्या हातावर सर्वात वर राहणार आहे. प्रीतीताई संजय बंड हे नाव पाहायचं, त्याच्यासमोर ॲटो पाहायचा. कारण माहीत आहे काय, मतदान करताना घाई गडबड नाही करायची. तिथं तुम्हाला कोणी असं म्हणत नाही की जाईल लवकर करतो बाहेर. आपलं पाहतो आपण त्या विठ्ठल मंदिरात पंढरपूरला असतेच यात्रा, दर्शन असते. दर्शन घेताना की त्याला विठ्ठलाचं दर्शन येते, बळवे घेऊन येतात. म्हणजे त्या विठ्ठलापासून लवकर बाजूला हो, ही वेळ तुमच्यावर राहणार नाही. तुम्ही सावधपणे जायचं, आपल्या मनावर निश्चय करून जायचा की आपल्याला बटन कोणतं दाबायचं आहे, घरूनच विचार करून जायचा. आणि जाता जाता बाकी इतरांना जे रस्त्यानं भेटतील त्यांनाही तेच सांगायचं की यावेळेस गलती करायची नाही, तू ॲटोतच बस, तू पैदल जाऊ नको. कारण ॲटो हा आपला निवडणुकीच्या दिवशी पण आपण ॲटो नेऊ शकतो आणि आपण मुख्य त्या मतदान केंद्रापर्यंत आपण ॲटोनं जाऊ शकतो. त्यासाठी आपल्याला बंधन नाही, योगायोग आपल्याला चांगलं चिन्ह मिळालेलं आहे. मग ॲटोपासून आपण वंचित राहणार नाही. ॲटोमध्ये भरपूर लोक बसतात, ॲटोमध्ये ती कॅपॅसिटी आहे आणि म्हणूनच आपण ॲटोसमोर आपलं बटन दाबून प्रीतीताई यांना प्रचंड बहुमताने विजय करा एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वर्गणी करून ताईला स्वतः वर्गणी करून आम्ही कार्यकर्ते मदत करून आम्ही स्वतः कार्यक्रम करत आहोत. 1 रुपयाही कोणता कार्यकर्ता ताईच्या पासून अपेक्षा न करता स्वतःच्या खर्चातून 5 रुपयाचा 10 रुपयाचा चहा पिऊन नाश्ता पिऊन तो दिवसभर सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत प्रीतीताई बंडचा प्रचार करत आहे. 1 रुपयाची अपेक्षा नाही आहे. कोणाचा दारू नाही प्यायचे आहे, कोणाचं मटण नाही खायचं आहे. हे कार्यकर्त्याने ठरवलेलं आहे, हे जनतेने ठरवलेलं आहे. ही जनतेची निवडणूक आहे. ही निवडणूक मी काही लोकांच्या माझ्या कार्यकर्त्यांच्या तोंडातून आणि ऐकलं होतं. मी लहान होतो की सुदाम काका देशमुख आणि त्यानंतर बच्चूभाऊ जेव्हा 2004 मध्ये जेव्हा लोकसभेची निवडणूक होती तेव्हा लोक वर्गणी देत होते आणि तेच लोक मते मागत होते. त्यानंतर जर आज ही निवडणूक, आज हे 2024ची जी निवडणूक आहे ती निवडणूक आहे प्रीतीताई बंडची. तीच निवडणूक आहे ही. कारण की मी गावोगावी जात आहे, खेडोपाडी जात आहे, शहरोशहरी जात आहे. प्रत्येक जाती धर्माचा काही जातीचा राहिलाच नाही आहे. आता हे जातीची लढाई खतम झाली आहे.
समोरच्या विरोधकही घाबरले. आता त्यांनी नाव टाकलं बंद केलं आहे. हिंदू शेरनी गायब झालेली आहे, कुठंच दिसत नाही आहे. कारण की त्यांना माहीत आहे की सर्व शेर आणि सर्व शेरनी हे सर्व आता प्रीतीताईच्याच मागं आहे. आता कोणी कुठं भटकणार नाही आहे. प्रीतीताईला लाखोच्या मताने आपल्याला निवडून द्यायचं आहे आणि प्रीतीताईचे हात कसे मजबूत करता येईल यासाठी आपल्याला सर्वांना आपली एक जिम्मेदारी आहे. ही सभा झाली म्हणजे आपली जिम्मेदारी झाली नाही. आपल्याला आपल्या प्रभागातलं वार्डातलं प्रत्येक एक मतदान, जर कोणतं मतदान बाहेर गावी गेलं असेल, कोणतं मतदान जर आता कुठून असं आणायचं असेल, ते कसं कार्यकर्त्याला सांगता येईल यासाठी तुम्ही सर्वांनी इच्छे जे स्थानिक पदाधिकारी असेल, कार्यकर्ते असेल, जे प्रीतीसाठी दिवस रात्र मेहनत करत असेल, त्यांना तुम्ही आग्रहानं सांगा का आपण बाहेर गावून जर काही लोक गेले असेल, आपण त्यांना आणण्यासाठी जे काही करता येत असेल ते करू. आणि प्रीतीताईसाठी एक मत महत्त्वाचं आहे. एक मत महत्त्वाचं आहे. एकही मत आपल्याला इकडे तिकडे जाऊ द्यायचं नाही आहे. प्रीतीताईला पूर्ण ताकदीनं आपल्या प्रभागातून ताकदीनं जितकं होत असेल तितक्या ताकदीनं आपल्याला प्रीतीताईसाठी सर्वात जास्त रेकॉर्ड ब्रेक जर कोणत्या प्रभागात जर मतं मिळाले तर ते फक्त आपल्या प्रभागात मिळाले पाहिजे. हा रेकॉर्ड आपल्याला आपल्या प्रभागातून बनवायचा आहे. आज प्रीतीताई अंजनगाव बारीमध्ये सभा चालू आहे. त्यानंतर ताई म्हणजे 5 ते 10 मिनिटात इथे येणार आहे. त्यानंतर सिद्धार्थ ग्राउंडमध्ये काही जे मंडळ आहे, भीमज्योत मंडळ आहे, भीमक्रांती मंडळ आहे, सिद्धार्थ मंडळ आहे, त्या मंडळाच्या मुलांनी 10-20 हजार वर्गणी केली. आणि तिथं एक अजय देहाळे म्हणून गायकाचा कार्यक्रम ठेवला आणि त्या कार्यक्रमामध्ये प्रीतीताईला जाहीर पाठिंबा म्हणून त्या कार्यक्रमात देणार आहे. हे आज म्हणजे पैशाची गरज नाही आहे, स्वतः पैसे कार्यकर्ते युवक जमा करत आहे. कारण की आता वेळच तशी आलेली आहे. हुकुमशाही दडपशाही जर दाबाची असेल तर ती आता आपल्याला प्रीतीताईच्या माध्यमातूनच दाबली पाहिजे. सक्षम नेतृत्व आहे. जे लोकनेता स्वर्गीय संजय बंडचं जे नेतृत्व होतं, कोणत्या जाती धर्माचा जर माणूस त्यांच्याजवळ गेले, माझे वडील सुद्धा त्यांच्याजवळ एक काम केलं होतं. त्यांनी नाव नाही विचारली, जात नाही विचारली आणि आमच्या गावाचं एक काम होतं, ते गाव त्यांनी फटकन फोन लावला, ते काम करून दिलं. असं जर नेतृत्व आज आपल्याला प्रीतीताईच्या माध्यमातून जर आपल्याला बडनेरा मतदारसंघासाठी जर भेटत असेल तर ताकदीनं आपण त्यांच्यासोबत राहिलं पाहिजे. आपली जिम्मेदारी म्हणून आपण राहिलं पाहिजे. आपलं कर्तव्य म्हणून आपण ताईच्या पाठीशी राहिलं पाहिजे. हाच एक वेळ आहे 2024. 20 तारखेला आपल्याला 2024ला जिम्मेदारीनं लोकशाही जर मजबूत करायची असेल, हुकुमशाहीला जर दूर करायचं असेल तर आपल्याला 20 तारखेला प्रत्येकांना एक आपल्याला जिम्मेदारीनं प्रीतीताईच्या याटोला 17 नंबरच्या बटनला आपल्याला मतदान करायचं आहे. ताईच्या माध्यमातून जर मातृशक्ती या बडनेरा मतदारसंघात जर मजबूत होत असेल तर आपल्या मातृशक्तीचे कोणतेही काम असो, या मतदारसंघासाठी जे ताईच्या माध्यमातून 15 वर्षापासून जो विकास आपला रडकलेला आहे, ही सूतगिरणी, मी या सूतगिरणीसाठी ज्या इच्छा स्थानिक आमदारांना मीटिंग घेतली होती की मी लग्न करणार नाही, ही सूतगिरणी चालू करतो. 2 लेकरं झाले. बडनेऱ्यातही मीटिंग घेतली होती की मी विजा मिल चालू करतो, झाली नाही चालू. या असं जे खोटारडेपणा करून आपण जर मत मागत असो तर आपल्याला हे समजलं पाहिजे की खोटारड्याचा धंदे आता बंद करायला लागल. खोटारड्याचा राज्य हे आता संपवा लागल. पैशाचा ह्या 2 दिवसात पैशाचा उत्माद होणार आहे. खूप पैसे वाटणार आहे. पण पैशाला बळी पडणारे लोक आपल्या प्रभागात नाही आहे. हे त्यांनाही जाणीव आहे की पैशाला बळी पडणार नाही. आता आपल्याला आता बोरिया बिस्तर करून मुंबईला जावं लागते. कारण की आता इथं होणारे आमदार प्रीतीताई बंडच आहे. या लाखोच्या मताने आपल्याला निवडून येणार आहे हे 100% खरं आहे. कारण की आमदार आम्ही पाहिलं, मी 5 वर्षापासून सन्मान्य बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वात काम करत असतो. आणि आम्ही कोणते काम करतो, अर्थात कार्यकर्ता प्रहारचे आमदार आणि आम्ही कार्यकर्ते, अरे आम्ही वर्षातून 4 वेळा रक्तदान देतो. हे तर रक्त प्यायचे कामं करते. बच्चूभाऊने 106 वेळा रक्तदान केलं. असा पूर्ण महाराष्ट्रात आमदार नाही. जेव्हा बच्चूभाऊ विधानसभेत जेव्हा बोलते तेव्हा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री कोणी असो मंत्री घाम सुटल्याशिवाय राहत नाही. असं नेतृत्व महाराष्ट्रात एकमेव नेतृत्व आहे बच्चू कडू. या
15 वर्षात, या 20 वर्षात भाऊ जेव्हा सरकारमध्ये आले, या सरकारपासून दिव्यांग मंत्रालय, पूर्ण भारतात दिव्यांग मंत्रालय नाही आहे, या फक्त महाराष्ट्रात दिव्यांग मंत्रालय, ते फक्त बच्चूभाऊ कडूच्यामुळं या दिव्यांग मंत्रालय हे निर्माण झालं आहे. दिव्यांग मंत्रालयामुळं आज दिव्यांगाचे जे स्वतः त्यांचे जे प्रश्न असन, कारण की ज्यांना कोणाला हात नाही, कोणाला पाय नाही, कोणाला ऐकू येत नाही, कोणाला डोळे नाही, अशांच्या भावना जर कोणी समजल्या असेल तर ते सन्माननीय बच्चूभाऊ कडू आहे. आणि ते बच्चूभाऊ कडू आता मैदानात उतरलेले आहे. आता 100% जीत आपल्या इकडे खेचून आणणार आहे. कालपासून नैनाताईंनी भातकुलीमध्ये सभा घेतली. मंगल कार्यालय तर भरलंच होतं, पण मंगल कार्यालयामध्ये जेवढी पब्लिक होती तेवढीच पब्लिक बाहेर होती. तुफान गर्दी होती नैनाताईच्या सभेमध्ये. कारण की ही लढाई आता विचाराची लढाई आहे. एका इकडे दडपशाही आहे, हुकुमशाही आहे, आणि एका इकडे लोकशाही आहे. आपण सर्व लोकशाही बळकट करासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. आणि लोकशाही जर आपल्याला खऱ्या अर्थानं जर बळकट करायची असेल तर ती लोकशाही प्रीतीताई बंडच्या माध्यमातूनच बळकट होऊ शकते. आपल्या प्रभागासाठी आपल्याला आपल्या मतदारसंघासाठी प्रीतीताईच्या माध्यमातून आपल्याला जे काही करायचं असेल ते आपण सक्षम त्यांच्या घरी जाऊन आपल्या मतदारासाठी आपल्या मतदानसाठी आपण काही करू शकतो. कोणतंही काम आपण त्यांच्या निधीमधून आपण आणू शकतो. मी इतकाच बोलतो, 2 शब्दात संपवतो. जय महाराष्ट्र. या सभेला उपस्थित आमचे मित्र सन्माननीय राजेशजी वानखडे, बंटी रामटेके, महानगर प्रमुख प्रहार पक्ष, उपमहानगर प्रमुख संजयजी शेटे, सुनील राऊत, तसेच उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, आज जो विषय महत्त्वाचा आहे, आज आपण ज्यांच्या प्रचार सभेसाठी जमलेलो आहोत ते थोड्याच वेळात या ठिकाणी दाखल होत आहे. आणि त्यासोबतच या प्रचाराचे मुख्य सूत्रधार, कर्णधार माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील अवघ्या 5 मिनिटामध्ये या ठिकाणी सन्माननीय प्रीतीताईंचं आगमन होत आहे. आमचे कर्णधार या विभागाचे, या बडनेरा मतदारसंघाचे सन्माननीय माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील थोड्याच वेळात या ठिकाणी दाखल होणार आहेत. मित्रहो, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कर्मयोगी गाडगे महाराजांचा जिल्हा आहे. त्यासोबतच भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांचासुद्धा हा जिल्हा आहे. म्हणजे 3ही ख एकत्र येणारे खराटा, खंजरी आणि खडू असा मान्यवरांचा जिल्हा असताना अन्यायावर आता आपल्याला मात करायची आहे. आणि म्हणून सत्य आणि असत्याची ही लढाई आहे असं मी म्हणेन. वंदनीय राष्ट्रसंतांनी म्हटलेलं आहे, हे ईश्वरा असता तुम्ही आमासने सत्याकडे, ने अंधकार तुम्ही पुढे द्या प्रकाशाचे धडे, या जन्म मरणाच्या मुखातून काढून करिया मरणा, सर्व मुखात ऐकू नये ही सामुदायिक प्रार्थना. म्हणजे कोणतीही गोष्ट जर करायची असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला सत्याचं आचरण करावं लागेल. आणि वंदनीय राष्ट्रसंतांनी जी ग्रामगीता लिहिली ती प्रामुख्यानं शेतकऱ्याला अर्पण केली. गीता बोधिले अर्जुनाला, ग्रामगीता ही सर्व गावाला, राहू नये कोणी मागासला, म्हणून बोलिला देव माझा. आज तीच लढाई आपण लढलो आहे. म्हणजे भगवंताने जी गीता सांगितली रणांगणावर अर्जुनाला, की हे अर्जुना, तुझे सगळे सोयरे जरी या ठिकाणी समोर लढायला उपस्थित असतील तरी तुझा आता जो काही बाण आहे तो त्यांच्यावर चालवायलाच पाहिजे. कारण सत्य आणि असत्य ह्या 2 बाजू आहे. आणि आज आपण पाहतो की आमच्या प्रीतीताईंचं जे तिकीट आहे, म्हणजे सुरुवातीपासून षडयंत्राचा एक भाग होता. ताईंना सांगितलं गेलं की तुमचं तिकीट पक्का आहे, तुम्ही प्रचाराला लागा. परंतु मध्येच घात झाला. घात करणाराही आमचाच माणूस होता, इथला अमरावतीतला जो विद्यमान आमदार आहे. नियोजित षडयंत्राचा भाग
एक महिला एका महिलेशी किती पद्धतीनं आपण खेळलं पाहिजे त्याचं एक जिवंत उदाहरण आहे. म्हणजे आम्ही त्या दिवशी मुंबईला होतो, जवळपास 5:30पर्यंत वहिनींचं तिकीट फायनल झालं होतं, जवळपास फायनल झालं होतं. कारण आम्ही सगळ्या नेत्यांना भेटलो, सगळ्यांशी चर्चा झाली. धाने पाटील आणि मी सोबत होतो, सुनील राऊतही होते. 5:30 वाजता अचानक घंट्या वाजू लागल्या फोनच्या आणि सांगण्यात आलं की तिकीट काढलं. त्याही आधीची मी गोष्ट एक तुम्हाला सांगू इच्छितो की विद्यमान आमदाराचा जवळच्या सहकार्याने मला 15 दिवसाआधीच याची जाणीव दिली होती की इथला उमेदवार प्रीतीवहिनी असणार नाही, दुसरा अन्य कोणीतरी असेल. म्हणजे विचार करा की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ही लढाई आज येऊन ठेपलेली आहे. भगवान श्रीकृष्णानं जरी गीता रणांगणावर सांगितली असली तरी लोकशाहीतलं सर्वात मोठं रणांगण जे आहे ती निवडणूकच असते, सार्वत्रिक निवडणूक. आता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हेही म्हणतात, त्यांनी म्हणजे ग्रामगीतेचा मूलमंत्र सज्जनांनी व्हावे एकत्र. मग आता इथे सज्जन कोण आहे, हात वर करा. सज्जन, ग्रामगीतेचा मूलमंत्र सज्जनांनी व्हावे एकत्र. सज्जन कोणीच नाही का? पहा, सगळेच सज्जन आहे. आमच्या इथे या निवडणुकीचे कर्णधार, आमचे मार्गदर्शक सन्माननीय आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील यांचं आगमन झालेलं आहे. सर्वांनी जोरदार टाळ्यांनी धाने पाटलांचं स्वागत करावं. म्हणजे सगळे सज्जन, म्हणजे आमच्या मनात संभ्रम तयार होतो. 4 ओळी जरी वंदनीय राष्ट्रसंतांच्या मी मोडलं असलं, सज्जनांनी व्हावं एकत्र, आमच्या मनात आमची एवढी मतिगुंग झालेली आहे की लोकशाहीमध्ये सगळ्यात जास्त पवित्र जर काम असेल तर ते निवडणुकीमध्ये मतदान करणं सगळ्यात जास्त पवित्र. अशा वेळी आमची मती तशीच गुंग होऊन जाते. कारण असं की हा जरी सुशिक्षित भाग असला, सुशिक्षित परिसर असला, इथे मोठ्या प्रमाणात तरुणाई दिसते, आबालवृद्ध दिसतात, परंतु शेवटच्या क्षणी आमची कोणती कशी मतिगुंग होते हे आम्हालाच समजत नाही कधी कधी. मागच्याही वेळेस प्रीतीवहिनींशी अशाच पद्धतीनं प्रताडणा झाली, घात झाला. त्याच्यामध्येही आम्ही कुठेतरी मागं राहिलो. कारण 14-15 हजार मतं म्हणजे खूप मतं आहे असं मला वाटत नाही. आणि 14-15 हजारांनी पराभव व्हावा अशी महिला त्या प्रीतीवहिनी निश्चितच नव्हत्या. एकीकडे आम्ही विजयाच्या समीप पोचताना आमचा सगळीकडून घात झाला आणि नेमकं जे व्हायचं नाही तेच झालं. आता बडनेरा मतदारसंघाचा इतिहासही तेच सांगतो. जो दृष्ट माणूस आहे त्याचा उदयही तसाच झाला. मतदारसंघाच्या बाहेरचा उमेदवार दिल्या कारणानं त्यावेळेस या माणसाचा उदय झाला. जर उमेदवार मतदारसंघाचा दिला असता तर त्याही वेळेस आमची ही गत झाली नसती. आज जो खोटारडेपणा आहे, म्हणजे सगळीकडे रस्ते म्हणा, नाल्या म्हणा किंवा अजून काही गोष्टी म्हणा, त्याच्याशिवाय ज्या काही शासनाच्या जागा आहे, इकला जमीन असो, गायरान जमीन असो, त्याच्यानंतर रेल्वेची जमीन असो, ह्या सगळ्या जमिनीवर आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून हक्क सांगतो. हे सुशिक्षित माणसाला पटतेच कसं हे याचं कोडं मला अजूनपर्यंत उलगडलेलं नाही, अजूनपर्यंत नाही. की या सगळ्या गोष्टी अन्यायकारक बाबी आहे ह्या सगळ्या. कारण आमच्या पूर्वजांनी ज्या बाबी तयार करून ठेवल्या होत्या, गायरानाची जागा वेगळी, स्मशानभूमीची वेगळी, त्याच्यानंतर इतर विकासासाठी वेगळी, क्रीडांगणासाठी वेगळी, हे पूर्वजांनी आमच्या तयार करून ठेवलेलं वैभव होतं. आणि ते वैभव लोकप्रतिनिधी म्हणून लुटायचं हे तर असत्याचीच बाब आहे सगळीकडे. म्हणजे सत्य आणि असत्य ह्या ज्या 2 बाबी आहे, ह्या 2 बाबी आपण कुठेतरी आता तपासायला पाहिजे. आणि म्हणूनच ही जी विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक या ठिकाणी येऊन ठेपलेली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला सत्याची कास जर धरून घ्यायची असेल तर आमच्या ज्या उमेदवार आहे, आताच बंटी भाऊंनी सांगितलं की त्या अपक्ष निश्चितच नाहीत, त्या सर्वपक्षीय उमेदवार आज झालेले आहेत. आणि त्याच माध्यमातून आम्ही त्यांच्याकडे पाहिलं तर विजयाच्या समीप आम्ही आलेलो आहोत. परंतु असं असताना नुसतं आम्ही हवेतच जर चाललो की नाही बा आम्ही प्रीतीबहिणींना पाठिंबा देतो, आमचा मनापासून त्यांच्या मागे तन मन आणि धनानेही आहोत, परंतु एवढं असून चालणार नाही, भागणार नाही.
शेवटचं जे धन आपण देणार आहोत ते आहे पवित्र धन, म्हणजे आमचं मतदान. म्हणजे आम्ही सकाळी 7 वाजता त्या ठिकाणी रांगा लावल्या पाहिजे, आमचं मतदान करून घेतलं पाहिजे. ही जबाबदारी तुमची आमची सर्वांचीच राहणार आहे आणि त्याच अनुषंगानं आम्हाला भविष्यामध्ये एक चांगला लोकप्रतिनिधी आमच्या या मतदारसंघासाठी मिळवून घ्यायचा आहे. मी आज या ठिकाणी जमलेल्या सर्व आबालवृद्धांचं स्वागत करतो, अभिनंदन करतो. ते याच्यासाठी की सभा अनेक होऊन राहिल्या मतदारसंघात, परंतु सभेला गर्दी जमवावी लागते. ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे सगळीकडून लोक जमा करून मग त्याच्यातमध्ये पैशाचं धनाचं वाटप असो की कुठल्याही पद्धतीनं, परंतु या ठिकाणी जमलेली जी गर्दी जी आहे ती प्रीती वहिनींच्या मागं ठामपणे शेवटपर्यंत राहणारी गर्दी आहे असं मी मानतो. आणि म्हणूनच तुम्हा सगळ्या सन्माननीय मतदारांना मी विनंती करतो, येणारी 20 तारीख आणि त्यापूर्वी उद्यापासून होणारी लढाई. आजपर्यंत आम्ही टप्पे गाठत आलो, लोक आमच्या मागे आहेत, हे निश्चितपणे समोर आलेलं आहे. इतरही जे काही सट्ट्याचे भाव म्हणा किंवा अजून काही भाव म्हणा जे काही पेपरला येते त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही समोर आहोत. परंतु खऱ्या अर्थानं जर आम्हाला आमच्या उमेदवाराला, लाडक्या उमेदवाराला विजयी करायचं असेल तर शेवटचं जे आमचं मतदानरूपी जे काही सहकार्य आहे ते निश्चितपणे करावं लागेल. बटन नंबर 17 2 आपल्या मतदान पेट्या त्या ठिकाणी राहणार आहे. म्हणजे मतदान जे करतो आपण मशीन, यंत्र म्हणतो आपण त्याला, त्याच्यामध्ये उजव्या साईडची मशीन जी आहे त्याच्यावरचं पहिलं बटन, कारण 1 नंबर आणि 2 नंबर हे दिसत नाही. आम्ही त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं त्या दिवशी, परंतु झालं असं की ते यंत्रामध्ये ते ऑटो लोड असल्यामुळं 1 नंबर आणि 2 नंबरची मशीन आम्हाला दिसणार नाही. म्हणून उजव्या हातावरची पहिली मशीन, आणि याच्यातही षडयंत्र होऊ शकते एक लक्षात घ्या कुठे कुठे. त्याच्यामुळं ॲटो हे चिन्ह ठळक दिसते त्याच्यामध्ये. ॲटो चिन्ह 17 नंबरचं बटन हे पाहून आम्ही जबाबदारीनं मतदान केलं पाहिजे आणि आमच्या प्रीती वहिनींना मोठ्या बहुसंख्येने निवडून आणलं पाहिजे, एवढंच आवाहन मी या ठिकाणी करतो. छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन करण्यात येईल. निलेशचा फोन आला, जास्त बोलतो ना, वेळ कमी आहे. या ठिकाणी माजी नगरसेविका वनिताताई तायडे यांचं पण आगमन या ठिकाणी झालेलं आहे. पाहुणे बा 3-4 जण बोलायचं आहे. श्री महाराज की जय शिवाजी. शशिकांतजी भोगोले 2 मिनिटं बोलू इच्छितात. सुरू असलेला हैदोस, वारंवारची रंगबाजी आपल्या शहरामध्ये पहा, कुठेही फिरा, तुम्हाला कोणी भेटो की नाही भेटो, तुम्हाला कचरा प्रत्येक ठिकाणी भेटेल. कोणत्याही रस्त्यानं जा, कचरा आहेच. कुठेही जा, हे प्लास्टिकच्या पन्न्या पडलेल्या आहे, हे ढिगार कचऱ्याचे लागलेले आहे. नालीतला कचरा काढतात, रस्त्यावर ठेवतात, 2 दिवस तो कचरा रस्त्यावर राहतो, परत नालीत जातो, परत 2-4 दिवसानं तो कचरा बाहेर काढतात. म्हणजे नाटकं सुरू आहे. कचरा सफाईचे सगळे यांचे ठेकेदार आहे, लोकप्रतिनिधीचे हे सगळे ठेकेदार यांचे लागे बांधे आहे. म्हणजे ठेकेदारीचा खर्च असा आहे की रोजगार आम्ही अर्धे तुम्ही आणि अर्धे आम्ही. म्हणजे जेवढे मजूर कामावर असायला पाहिजे तेवढे मजूर कामावर राहतच नाही, तो पैसा या ठिकाणी खर्चच होत नाही, अशी परिस्थिती झालेली आहे. मतदारसंघामध्ये कुठेही विकास नाही, कुठे उद्योग नाही. ग्रामीण भागामध्ये रस्ते पहा, एवढे वाईट आणि खराब रस्ते आहे की ज्याची काही हद नाही. काल परवा मी बडनेराला गेलो होतो, माझ्या हाताने त्यावेळेला नव्या वस्तीमध्ये आपण रेल्वे लाईन खालून मोठी पाईपलाईन टाकून बडनेरा शहरासाठी पाण्याची टाकी बांधली आणि तशा पद्धतीच्या 11 टाक्या आपण
हा जो 18 ग्रामपंचायतीचा त्यावेळचा नवसारी वगैरे रहाडगाव, निंबोरा, हातुर्णा, सातुर्णा ह्या ज्या ग्रामपंचायती सामील झाल्या यांच्यासाठी आपण 11 पाण्याच्या टाक्या बांधल्या. त्या पाण्याच्या टाक्या बांधून 33 कोटी रुपये आपण खर्च केला. पण ते पाणी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जी पाईपलाईन आहे त्यावेळेला मी मंजूर करून ठेवली होती. त्याचा खर्च 12 कोटीचा होता. त्याचा खर्च आता 20 वर्षात 120 कोटी रुपये झाला. पण ती पाण्याची पाईपलाईन अजूनही टाकण्यात आली नाही. आजही गोपालनगर, मायानगरमध्ये लोक, मी त्यावेळेला 500 बोरवेल ज्या मतदारसंघात केल्या त्याच्यातल्या गोपालनगर परिसरात 35 बोरवेल आहे, त्याच्याहून लोक पाणी भरतात. मी काल बडनेराला गेलो होतो. ते म्हणे भाऊ 8-8 दिवस पाणी येत नाही म्हणे. पाणी येते तर फुटलेल्या पाईपलाईनचं पाणी असल्याच्यानं घाण पाणी येते म्हणे आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावरती आमच्याकडे या ठिकाणी रोगराई पसरलेली आहे. बडनेरा शहरात सांगण्यासारखा एखादा दवाखाना नाही. बडनेरा मतदारसंघात एखादं क्रीडा संकुल नाही. बडनेरा काय हरकत आहे. मेट्रो कुठे गेली? 5 वर्षापूर्वी मेट्रो आली होती ना. मेट्रोचा त्याचं काही हे नाही. एखादा स्विमिंग टँक लोकांसाठी काय हरकत आहे. नुसतं रस्ते करणं कॉन्क्रीटचे म्हणजे विकास आहे का? कॉन्क्रीटचे रस्ते का करतात हे माहिती आहे का? सगळ्यात जास्त कमिशन त्याच्यात भेटते. कोण पाहते त्याच्यात गिट्टी किती टाकलीन, गोटे किती टाकलेन, माती किती टाकलीन, सिमेंट किती टाकलेन, कोण फोडून पाहते त्याचं थिकनेस किती आहे म्हणून. आता हा साईनगरला तो कॉन्क्रीटचा रस्ता सुरू आहे. तुम्ही बाजूचा रस्ता पहा, तुरीच्या दाढी एवढाही रस्ता फुटलेला नाही. तिथं तो कॉन्क्रीट रस्ता करणं सुरू आहे. आणि तुमच्या नगरामध्ये पहा कितीतरी रस्ते फुटलेले आहे पण त्या ठिकाणी कुठलंही काम नाही. कॉन्क्रीट रस्ते कसे करतात? इकडचा रस्ता येते 1.5 फूट उंच, तिकडचा रस्ता 1.5 फूट खाली. कॉन्क्रीट रस्ता एवढा उंच, नाली 6 फूट खाली, म्हणजे पडला तर तो मरतेच त्याच्यात. काही तारतम्य नाही आहे. नुसतं विकास करणं किंवा खर्च करणं म्हणजे काम आहे का? त्याचं काही तारतम्य असलं पाहिजे. आता तर या 2-3 वर्षात या भाजप सरकारनं नवीनच आणलं. कॉन्क्रीट रस्ते एवढे उंच करून घेतले का रस्त्याचं पाणी ज्याच्या त्याच्या घरातच जाते. काय अवस्था आहे पाहून घ्या ना तुम्ही. म्हणजे एक प्रकारची रंगबाजी सुरू आहे. आम्हाला जे करायचं ते करायचं. सिमेंटच्या फॅक्टऱ्या यायच्या आहेत, कॉन्क्रीटचे रस्ते साऱ्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. सगळं महागाई 60 रुपयाचं पेट्रोल 120 रुपयापर्यंत गेलं. तिथं मणिपूर वगैरे त्या साईडच्या 2-4 निवडणुकीमध्ये फटका बसला म्हणून थांबवलं. ते सिलेंडर 1400 रुपये, म्हणजे प्रत्येक गोष्टीचे भाव. आणि सोयाबीन शेतकऱ्याचं काय? जे सोयाबीन मोदी पंतप्रधान होण्याच्या अगोदर 4-4.5 हजार रुपये होतं ते आता 3.5 आहे. म्हणजे सोयाबीनचे कमीत कमी धरले तरी भाव 7,000 असायला पाहिजे. तसं तर त्याचे 10,000 असायला पाहिजे, पण कमीत कमी भाव धरले तरी शेतकऱ्याला 7,000 सोयाबीनचे मिळाला पाहिजे. आणि खताचे भाव जे पोतं 300 रुपयाचं होतं ते 10 वर्षात 1200 रुपयाचं झालं. काही नाही. देशातला पैसा गायब आहे. नोटबंदी, नोटा जेवढ्या फॅक्टरीमध्ये बनल्या आणि रिझर्व्ह बँकेला गेल्या याच्यात 75,000 कोटीचा घोड आहे. कारण इथून नोटा निघाल्या पण तिथं पोचल्याच नाही, मधातच गायब झाल्या. 2 वर्षापूर्वी दिवाळीला ATM बंद होतं. 2000ची नोट बंद नाही झाली, 2000ची नोट गायबच झाली म्हणून बंदी आणली त्याच्यावरती. बघा ना 2000ची नोट कुठं दिसतच नाही. नवीन नोट कशी बंद केली? काय चालू आहे? आर्थिक विषयावरती खालून वरपर्यंत सगळं घबाड आहे. मुंबई महानगरपालिका जोपर्यंत बॉडी होती तोपर्यंत मुंबई महानगरपालिकेत 90,000 कोटीनं प्लस होती. आणि आता प्रशासक बनल्यानंतर 70,000 कोटीनं मुंबई महानगरपालिका कर्जात आलेली आहे. काय करू? मी तर म्हणतो ज्यांना महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका लढवायच्या आहे त्यांनी तर मत देऊच नाही यांना. बरोबर, तुम्हाला 3-3, 4-4 वर्ष निवडणुका थांबवण्याचा अधिकार काय आहे? कशा थांबवल्या? काय कारण त्याला? कोर्ट कचेऱ्या हातात तुमच्या आहे. निवडणुका थांबवण्याचा तुम्हाला सत्ता पाहिजे. तुमचं महाराष्ट्रात राज्य पाहिजे, तुमचं केंद्रात राज्य पाहिजे, तुम्हाला सगळं पाहिजे. पण सर्वसामान्य माणसाची जी निवडणूक आहे पंचायत समितीची, जी जिल्हा परिषदेची निवडणूक आहे ते जवळजवळ 3.5 वर्षापासून थांबवून ठेवली आहे. म्हणजे हे घटनेचा अपमान आहे की नाही? निवडणूक आपण जास्तीत जास्त एखादं कारण असेल तर जास्तीत जास्त 6 महिने तुम्हाला थांबवता येईल.
तुम्ही 3.5 वर्ष 4 वर्ष निवडणूक कशी थांबवू शकता? म्हणजे असं आहे का यांना जर पुन्हा सत्तेवर बसवलं तर पुढच्या वेळेला हे महाराष्ट्राची निवडणूक होऊच देणार नाही, काहीतरी आणतील त्याच्यात. अशी परिस्थिती झालेली आहे. आणि संपूर्ण मतदारसंघामध्ये एक लाट पूर्ण मतदारसंघामध्ये पसरलेली आहे. एका महिलेला घेऊन आम्ही निवडणुकीची सुरुवात केली, पण आज त्या महिलेचं स्वरूप दुर्गेचं झालेलं आहे. ते तुमच्यामुळं काय फिरत आहे. बापरे बापरे बापरे, लोकांची काय मागणी आहे. सकाळी पदयात्रा, रात्री पदयात्रा, अंजनगावला सभा, भातकुलीला सभा, आज इथे सभा. जिथे सभा घेतली तिथे लोकांची प्रचंड गर्दी असते. आजही जवळजवळ 5 ते 6 हजार लोक अंजनगाव बारीला होते, म्हणून आम्ही इथून तिथं गेलो आणि ती सभा मी भाषण करून आलो. ताई तिथे थांबलेल्या आहे, कदाचित आता त्यांचं भाषण होत आलेलं असेल आणि मग नंतर या ठिकाणी येत आहे. काल भातकुलीला सभा झाली, 10,000चा माप होता. ही निवडणूक लोकांनी आता आपल्या हातामध्ये घेतलेली आहे, बरोबर आहे. कितीतरी उद्योग गुजरातला गेलेले आहे. लक्षात ठेवा, केंद्राचं सरकार महाराष्ट्राच्या जीवावर उठलेलं सरकार आहे, मराठी माणसाच्या जीवावर उठलेलं सरकार आहे. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी प्रीतीताई बंड यांचा विजय करायचा आहे. आमच्या समोर असे प्रश्न येतात की तुम्ही काय करणार, या पक्षाचा पाठिंबा आहे मग त्याच्यात जाणार का? कोण्याही पक्षात जाणार नाही. भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटामध्ये मुळीच जाणार नाही. आमची प्रायोरिटी असेल, उद्धव ठाकरे जर मुख्यमंत्री होत असेल तर आमचा पहिला पाठिंबा उद्धवजी ठाकरे यांना राहणार आहे. ही आमची भूमिका आहे. आम्ही इतर पक्षामध्ये मुळीच जाणार नाही. आम्ही त्यांच्यासाठी मुख्यमंत्री पदाचा पाठिंबा आम्ही या ठिकाणावरून त्यांना देणार आहे. अशी परिस्थिती. आणि एक मोठं काम आज सगळ्यात चर्चेची जी निवडणूक आहे ते बडनेरा मतदारसंघाचीच निवडणूक आहे. भ्रमित करण्याचा प्रयत्न होईल, काहीतरी समोर आणल्या जाईल. आता तो नवीन धंदा लावलेला आहे त्यांनी. यांनी मुस्लिमांचे मतं घेतले, त्यावेळेला पिवळी माती घेतलीच ना. आता म्हणतात ते तुम्हाला निवडून दिलं तर आम्ही पिवळी माती घ्यायची का? एक संभ्रम करण्याचा प्रयत्न. पहिले म्हणत होते हे निवडणुकीत उभे राहणार नाही, मग म्हणत होते हे 4 तारखेला विड्रॉल घेणार आहे, मग म्हणत होते 7 तारखेला उद्धव साहेब आले तेव्हा बसून टाकू, मग म्हणत होते सुषमा अंधारे आली 11 तारखेला तेव्हा काहीतरी करू. आता म्हणत आहे की यांच्यासोबतचे काही कार्यकर्ते आम्ही विकत घेतलेले आहे, यांच्यासोबत आम्ही धाने पटलाला मॅनेज केलेला आहे, काही लोक गायब होतील. म्हणजे अशा पद्धतीचा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. यांच्या प्रचाराकरता आज सभा ठेवलेली आहे. आजच्या या सभेला उपस्थित असलेले माजी आमदार धानेदादा, संजू भाऊ, राऊत दादा, तसेच मंचावर उपस्थित सर्व, आणि आजच्या सभेला उपस्थित असलेले सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण सगळे. कारण मी आपण सगळ्याला सगळ्यात महत्त्वाचे आहे याकरिता म्हटले, कारण की आपला जर वोट नसेल, आपण जर सपोर्ट केला नाही ताईला तर काहीच होऊ शकणार नाही. म्हणून आपल्याला यावेळेस ताईला सपोर्ट करायचा आहे आणि चांगल्या मतांनी निवडून आणायचं आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहीत असेल संजूभाऊचं काम हे सगळ्यांना माहिती आहे, आदर्श आहे आणि त्यांच्या आदर्शावरच पाऊल टाकून ताई काम करतील आणि हे आपल्याला गॅरंटी आहे. मला तर गॅरंटी आहे, कारण जेव्हा मी संजय भाऊ होते तेव्हा सुद्धा त्यांच्यासोबत काम केलं आणि त्यांचं काम पाहूनच मी त्यांचाच आदर्श घेऊन मी माझे 5 वर्ष काम केलं. बाकी सर्व कसे निवडून आले, पद भेटलं की आपली प्रॉपर्टी जमा करण्याच्या मागे लागतात. पण भाऊंचं तसं नव्हतं. भाऊंनी कोणती प्रॉपर्टी कमावली नाही, कोणती जमीन घेऊन ठेवली नाही. ते एकमेव आमदार असे होते की त्यांची प्रॉपर्टी नाही, ते फक्त समाजाकरिता झटले. आणि आपल्याला असाच उमेदवार पाहिजे की जो समाजासाठी झटेल, गोरगरिबापर्यंत जाऊ शकेल, त्यांच्या समस्या ऐकून घेईल, असाच आपल्याला उमेदवार पाहिजे. आणि योगायोग असा की त्यांना गरिबाचं याटच चिन्ह भेटलं. त्यांचं नशीब खूप बलवत्तर आहे. त्यांना खरंच गोरगरिबाची सगळ्यांची जाणीव आहे आणि आपल्याला त्यांची सुद्धा जाणीव करावी लागेल. आणि याटो या चिन्हाला मतदान करू, आपल्याला भरघोस मतांनी त्यांना निवडून आणायचं आहे. एवढीच मी आपल्याकडून अपेक्षा करते. छत्रपती शिवाजी महाराज. खाली
सुरू करा ना आपल्या सर्वांच्या उमेदवार बसा 2 मिनिटं खाली बसा ना तिथे आपल्यामध्ये व्यस्त असताना आपल्यापर्यंत जे आता पोहोचल्या उशिरा का होईना त्यांना विनंती करतो आपल्याला त्यांनी 2 शब्द मार्गदर्शन करावं अशी मी यांना विजयी उमेदवारांना विनंती करतो. त्याच्यावर उभे राहिले खाली बाकी काही मी अगदी सगळ्यांसमोर म्हणून मी म्हटलं उभी राहून बोलते सगळ्यांशी. सगळ्यात पहिले तर हे पकडावं लागतं. सगळ्यात पहिले तुम्ही सगळ्यांची माफी मागते की उशिरा आली. पण तुम्हाला सांगू का मला एक पायरी चढायलाही त्रास होतोय सतत पदयात्रा करून. आणि जिथून मी आली तिथून मला येणं शक्य नव्हतं तरी मी धावपळ करत आली. चक्क आमचा एक ओपन ऑटो केला होता. तो ऑटो काही केल्यावर जाय ना ऑटोत खूप जण बसले होते त्याच्यामुळे तो आणणे तिथून उतरून मग गाडीत बसून मग तिथे येणं म्हणून आम्हाला 10 मिनटं वेळ झाला. पण तुम्ही सगळे माझ्यासाठी थांबले. माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की इतके पाठीशी सगळे असताना कोण म्हणते मी एकटी आहे. अजिबात एकटी नाही आहे. तुम्ही सगळे पाठीशी आहे म्हणून मी लढत आहे. पण मी तुम्हाला खरं सांगते मी लढत आहे ते स्वाभिमानासाठी. मी लढत आहे ते पैशाच्या आणि सत्तेच्या विरोधात लढत आहे. कारण जी मस्ती आणि जे गुरूर पैशाचा आणि या सत्तेचं यांनी दाखवलं माझे तिकीट कापून त्याच्यासाठी एक महिला जी सक्षम आहे जी झुकणार नाही जी विकल्या जात नाही ती लढू शकते आणि सक्षमपणे लढू शकते कारण जनता तिच्या पाठीशी आहे. तुम्ही सगळे पाठीशी आहे म्हणून मी एवढी हिंमत करून राहिली आणि इतक्या स्पीडने पुढे चालली. आणि तुम्हाला मी नक्की एक वचन देते की मी व्यापारी म्हणून या बडनेरा मतदारसंघात आलेली नाही आहे. मी एक सेवक म्हणून आलेली आहे आणि खूप काही करायचं आहे या बडनेरामध्ये. मी 2 वर्ष झाले सातत्याने फिरत होती. मला बऱ्याचशा गोष्टी आढळल्या पण बऱ्याचशा गोष्टींचं मला सगळ्यांनी सांगितल्या पण महत्त्वाची गोष्ट आपल्या बडनेरा मतदारसंघातल्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहे. एक म्हणजे क्राईम आणि दुसरं म्हणजे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल. आपल्याला अमरावतीत जावं लागतं या सगळ्या गोष्टींसाठी. जेव्हा मी बघितलं की इतकं मागे आहे तेव्हा मी ठरवलं की मी लढणार. पण मी लढणार तर तेव्हा माझी तिकीट कापली आणि ती कशाने आणि काय कापली हे सगळ्यांना माहिती आहे. नवीन सांगायचीच गरज नाही. तेव्हा मी ठरवलं बरं तिकीट कापल्यानंतर आमिष दाखवणे प्रलोभन देणे हे सुरूच होतं. त्या दिवशी मीच ठरवलं की जिद्दीने लढायचं पण स्वाभिमानासाठी लढायचं आणि स्वाभिमानाने लढायचं. म्हणून मी एकटी अपक्ष उभी राहिली. पण आज मी मागे वळून बघते तर ती कडी कधी जोडली आणि ती कधी एवढा मोठा माझा पूर्ण परिवार झाला मला कळलं पण नाही. पण तुम्हाला एक सांगते की हे सगळं तुमच्यामुळे आणि तुमच्यासाठी आहे. कारण मला जनतेने उभं केलं आहे आणि प्रत्येकजण इथे प्रीती संजय बंड म्हणून लढत आहे. आणि एक गोष्ट नक्की सांगते की जेव्हा जनता लढते ना तेव्हा पैसा सत्ता सगळं बाजूला राहते आणि जिंकते ती जनता आणि एक इमानदार न झुकणारं व्यक्तिमत्व. बस एवढंच म्हणते. तुमच्या सगळ्यांना मी पुन्हा एकदा खूप खूप माफी मागते की इतका उशीर करूनही तुम्ही माझ्यासाठी थांबले. काही गोष्टीला मी पाळायला पाहिजे पण इतकी सातत्याने मी सुरू होते की मला नाही संभव झालं. 5-10 मिनटाचा वेळ झाला. पण वोटिंगच्या दिवशी आपण 5-10 मिनटाचा वेळ नाही करू कारण एक चांगले व्यक्तिमत्व उभं आहे ज्याचं चिन्ह ऑटो आहे आणि बटन नंबर 17 आहे. तर तुम्ही 20 तारखेला सगळेजण ऑटो आणलाय का बरोबर
साठी ऑटो सत्ता आहे. आम्हाला याला का मुंबईला मग मी जाईल तर सगळेच जाणार आहे, त्याच्यामुळे या लागेल का नाही, चालायचंच. तुम्हाला आम्ही जाऊच देणार आहे. बिलकुल बस एवढंच म्हणते. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते की प्रीती बंड हे नाव खूप लहान आहे, पण संजय बंड हे नाव खूप अफाट, खूप मोठं आहे. आणि त्या नावासाठी मी लढत आहे, कारण आजही लोक संजय बंडे या नावाला शोधतात, त्या विचारांना शोधतात. मी फार नाही, पण त्यांच्यासारखं काहीतरी करायचा नक्की प्रयत्न करेल. आणि जो कोणी त्या संजय बंडांच्या विचाराला मी पण सलाम करते. आणि संजय बंड हे नाव जेवढं अफाट आहे तेवढं तुम्ही सगळे माझी जी अफाटपणे माझ्या पाठीशी आहे. खरोखर आज ती पुण्याई आहे त्या संजय बंड या नावाची. प्रीती संजय बंड फार छोटंसं नाव आहे, पण त्या नावाने मला खूप मोठं केलं आहे, तुमच्या मनात पण आणि तुमच्या हृदयात पण. बस एवढंच म्हणते. जय हिंद, जय महाराष्ट्र. चला, सर्वांचे खूप खूप आभार. तर मित्रांनो, आपण पाहता मंडल न्यूज. आज सरोज कॉलनी येथे प्रीतीताई बंड यांची सभा झाली आहे. सर, काय सांगा? ही जी सभा आहे ही या परिसरातील सर्व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वतः वर्गणी करून घेतलेली सभा आहे. आपण बघू शकता आता 10:30 वाजलेले आहे. 6 वाजताचा नियोजित वेळ होता, पण आपल्या उमेदवार ह्या ठिकठिकाणी वेगवेगळ्या सभांना करता त्यांना इथे यायला वेळ झाला, पण एकही नागरिक जागून हरलेला नाहीये. त्यामुळे ही सभा अभूतपूर्व अशी सभा आहे. आचारसंहितेचं पूर्ण पालन करून आम्ही 10 वाजल्यानंतर 1 मिनिटही लेट लाऊडस्पीकरचा वापर केला नाही. आम्ही ते कोपरा सभा घेतली, कोगडी सभा घेतली आणि ताईंनी जनतेशी संवाद साधला. निश्चितपणे परिवर्तनाची नांदी. मतदारांना काय आव्हान करणार? मतदारांना आव्हान एकच करायचं आहे की आपल्याला यावेळेला परिवर्तन, प्रत्येकाच्या मनात आहे की परिवर्तन झालं पाहिजे. आणि प्रहार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माननीय आमदार बच्चूभाऊ कडू यांनी बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे. संपूर्ण प्रहार पक्ष त्यांच्या पाठीशी ताकदीने उभा राहील आणि मतदार सुद्धा सुज्ञपणे यावेळेला कुठल्याही दबावाला, आमिषाला बळी न पडता सत्सद विवेकबुद्धीने मतदान करतील आणि 17 नंबरच्या ऑटोत बसून विकासाची नवीन दिशा ठरवतील. धन्यवाद सर. सर, आपण काय सांगणार? येणाऱ्या 20 तारखेच्या मतदानाच्या दिवशी अचलपूरमध्ये प्रहारचा दंगा बसणार आहे आणि पाटणाऱ्यात फार मोठा भूकंप होणार आहे. महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या सगळ्यात स्फोटक निवडणुकांपैकी अचलपूर आणि बडनेराची नोंद विधानसभेच्या इतिहासात निश्चितच घेतली जाईल. बडनेराची निवडणूक ही केवळ निवडणूक नसून ते एक लोकांनी पुकारलेलं अघोषित बंड आहे आणि याचा विजयाच्या तारखेची वाट पाहण्याची अजिबात गरज उरलेली नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, कारण आजच्याच तारखेत सगळे कोण स्पर्धेत आहे, कोण माग आहे, कोण पुढे आहे, हे सगळे विषय संपलेले आहे. 2च उमेदवारामध्ये थेट लढत आहे. बाकीचे उमेदवाराचे नाव सुद्धा आजच्या तारखेत बडनेरा आणि अचलपूर मतदारसंघामध्ये अजिबात चर्चेत नाही. फक्त एकच विषय, सगळे विषय संपवून एकच विषय बाकी राहिलेला आहे की विजयाचं अंतर किती हजार मताचं राहिलं. मित्रांनो, आपण सरोज कॉलनी त्या सभा संपलेली आहे. इथे जे नागरिक आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधत आहोत. प्रहारचे राज्य सचिव नंदूभाऊ आहे. सर, काय सांगा? एकंदरीत आपण पाहतात रात्रीचे 10:30 वाजले तरी लोकांचा जो जन उत्साह आहे त्यांच्या डोळ्यासमोर आहे. कारण लोकांनी हे जे निवडणूक आहे डोक्यावर घेतलेली आहे. कारण एक जन आंदोलन उभं झालं आहे. राज्यातून अनेक पक्षातून पाठिंबे जे ताईच्या मागे उभे होत आहे, सोबत वर्गणी सुद्धा लोक देत आहे, मताबरोबर वर्गणी देत आहे. म्हणजे याच्यावरून असं वाटतंय की एकंदरीत परिवर्तनाची नांदी इथे उभी झालेली आहे. यावरून आज असं सिद्ध होतं. दर्शकांनो, आपण सरोज कॉलनी इथे होतो. प्रीतीताई बंड यांची इथे सभा आयोजित करण्यात आली होती. ताईंना वेळ झाला, परंतु त्यांचे चाहता वर्ग आणि त्यांचे समर्थक अजूनही त्यांची वाट पाहत होते. शेवटी ताई आल्या. ताईंनी वेळेचं भान ठेवून आधीच माईक बंद केलेला होता आणि त्यांच्या समर्थकांशी आता ते संवाद साधत आहे. आपण पाहत होते मंडल न्यूज. धन्यवाद.